Pakistanis. We also don't consider him Pakistani. But he becomes a Pakistani when he keeps everything to himself. Now, Michael is talking about Kadamba bus, Amlet Pav, all these things. ह्या वचून तुम्ही थंयच्या लोकांक कित्याक सांगणार रे? आता थंयचे लोक म्हळ्यार कितें? थंय असोळणा, आंबेली, वेली, फातर्पा, खोला आनी नाकेरी बेतूल पंचायत एरियांनी सगळे लोक एक जाले आनी तांणी एक ओरिशीत पणजेचो आवाज म्हणून संस्था केल्या. आता ह्या लोकांक वचून तुम्ही कित्याक कन्विन्स करना? एक पर्रीकाराक जाय जाल्यार ही कॅन इजिली कन्विन्स. ही हॅज गॉट 7 of them इलेक्टेड मरे फ्रॉम द कम्युनिटी वीच वॉज नेवर विथ देम. सो अशें करूंक जाता. पण आमी म्हणटात जर त्या लोकांक तुम्ही कन्विन्स करतात, आमकां म्हजून कन्विन्स केल्ले, बट वी आर नॉट कन्विन्स बिकॉज दीज आर ऑल आफ्टर थॉट्स. पहिली बोवाळ झालो आणि मागीर अशी करूया तशी करूया, पहिली परमनंट पहिली निर्णय झालो, पहिली निर्णय मागीर डिस्कशन. दिस इज अ फास्ट ट्रॅक सेल ऑफ गोवा. So you are saying the process should have been dialogue and then decision. No, and transparency. Dialogue, discussion, decision is becoming decision, discussion, dialogue. Yes. That is the problem. First they have Michael, that decided. is the problem. See, I'll tell you, Manohar Parrikar never thought in his wildest dream that opposition is going to take this as a negative issue. Negative issue, because it is going to bring a little bit of employment, a little bit of economy rolling for a place where is in a remote area. And we are not taking the land. आता जो तो लँड परमनंटली घेतलेले सरकारा कडल्यान जाल्यार म्हणूंक जाता तेंच्यांनी चार्ज घालूंक जाता हो की लँड ग्रॅबर म्हणून. आता डिफेन्स लँडूच घेयना परमनंट बेसीस. डिफेन्स इज ओनली गिवन अ लेटर टू एक्झिबिट इट ऑन विथ अ मेक शिफ्ट अरेंजमेंट. देर इज नो कन्स्ट्रक्शन, पंचायतीचे लायसन ना, कोणाचे ना, काय ना, हेच ना. थिंगा सगळे मेक शिफ्ट स्टील ट्रासीस or wooden this thing tents or anything like that, this temporary tents, everything in this arrangement will be made. Toilets will be makeshift. Everything, there is no permanent infrastructure. So caution of giving land, grabbing land does not arise. आता हांवें तुका पयलीं सांगला पळय तेच हेचेर हांव स्टँड जाता की this is nothing but a political gimmicks. Okay. Only because of the election. No, I'll come to political. एक गजाल जी आज सिद्धार्थ कोळकारांनी ती मांडली की एक्झिबिशन इंडस्ट्री इज अन इंडस्ट्री. सो फाल्यां आमी तो कंप्लीट वाठार जो आसा तो एक्झिबिशन इंडस्ट्री म्हणूनच डेव्हलप करूया, so that employment जातले, economic व्यवहार चालू असतले. Are you okay with that? No. You are not okay with that? No, I am not saying. Let discuss with the people, mare. See, if you want to make an expo in London, you have got the O2. O2 is a big expo. Correct. It's an international expo. Yeah, sure. But certainly, Huge expo. Yeah, but certainly it has not been done overnight like this and with such type of secrecy. Ata second, at what cost this expo? For whose benefit? And who is investing in the infrastructure and whether it is worth it? You know the infrastructure that they want? They want a hospital coming up in Bali. They want roads to be made in certain width. Correct. It is a narrow plateau. सगळे तांकां करून हांव म्हणना बेतलान इन्फ्रास्ट्रक्चर वाडचें न्ही म्हणून, वाडयातूच, बट क्लियर आनी ट्रान्सपेरंट रावा की तुमकां वीच डायरेक्शन, दिशा खंयची आहा. एक गजाल जी आसा विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, जेन्ना तुम्ही डायरेक्शन म्हणटात आनी इवन एक्झिबिशन इंडस्ट्रीची गजाल उलयतात, जेन्ना इलेक्ट्रॉनिक सिटीचो प्रश्न आयलो तेन्ना लँड एक्विजिशनाचो प्रश्न आयलो, वाद जालो. एक गजाल जाणवता की सरकारा कडेन ऑलरेडी एक्वायर्ड केल्ली जमीन आसा आनी कमी ना, खूब आसा. बट वेन इट कम्स टू न्यू प्रोजेक्ट्स, वेन इट कम्स टू न्यू इंडस्ट्री, वी वॉन्ट टू एक्वायर मोर रादर देन युटिलायझिंग वॉट वी ऑलरेडी हॅव. मायकल, घुसपागोंदळ आहा मातसो. देर इज अ मिसप्लेस्ड प्रायोरिटी की ही जो जागो आसा तो युटिलायज करप ना आनी मागीर नवीन इलेक्ट्रॉनिक सिटी व्हरप आनी तुया घालप, जी लोकांक विरोध आसा. ज्या जाग्यार लोक इंडस्ट्री जाय म्हूण सांगतात थंय इंडस्ट्री येना, ज्या जाग्यार लोकांचो विरोध आहा थंय व्हरून मागीर वाद जाता. डू यू थिंक देर इज अ misplaced priority factor in this? See, we have to prioritize things first. You know, what is required for the people of Goa. लोकांक कितें जाय, लोक कितें सोदता, लोक आमचे कितें आहा, हुंयसरूय कितें आहा जाल्यार पॉझिटिव्ह एंड नेगेटिव्ह आसताच. जो तर आयज जे हिसपान बाब विजय म्हणटा की डिफेन्स एक्सपो त्या लोकांक नाका, हांव मानून घेता आयज की आमच्या वाटेनसून खंय तरी कमीपण जालें की आमी वचोन तांकां पयलीं एक्सप्लेन करूंक ना. आनी एक्सप्लेन कित्याक करूंक ना? बिकॉज इट वॉज ओन्ली अ मेक शिफ्ट एक्सपो. म्हणजे एक्सपो जालो, थिंगासरल्यो वस्तू काडले घेवन गेले. कोणाचे मनान येवंक ना की बाबा येदो व्हडलो पॉलिटिकल इश्यू जातलो. हो इश्यू केल्लो हा पॉलिटिशियनांनी.
आनी लोकांक थोड्यांक लिडरांक भडकायल्ले आहा आनी लोक सगळे भायर येयल्ले आहा. आतां लोकांक खबर ना कितें पळय तें, कोण म्हणटा परमनंट, कोण म्हणटा टेम्पररी. सो म्हाज्या हिसपान आमच्या चीफ मिनिस्टर आसूं और इंडस्ट्रीज मिनिस्टर, सिन्स दॅट लँड इज अंडर IDC, कोणे तरी somebody has to bail the cat म्हणटा पळय थंय. Somebody has to go and tell the somebody has to initiate a dialogue. मिसप्लेस्ड प्रायोरिटीज जाणवता. Dialogue Where is very important. ज्या जाग्यार लोक म्हणतात की आमकां इंडस्ट्री जाय त्या जाग्यार इंडस्ट्रीज पावना, आणि ज्या जाग्यार वाद जातात लँड एक्विजिशना वेल्यान बी, थंय वचून आमी इलेक्ट्रॉनिक सिटी, ही सिटी, ती सिटी घालपाक पळयतात. You agree with that? You are also feeling the pinch of this misplaced priority factor? 100%. Every development should be with the consent of the locals. गोंय ल्हान आहा आनी लोकांक कितें जाय तें जावंक जाय. बरें, लोकांक कितें मेळटा ताजेर तुवें एडवायस करूं येता, तुवें तांकां सजेस्ट करूंक येता की बाबा एरो शो आनी डिफेन्स एक्सपो म्हणल्यार कितें हें लोकांक पयलीं खबर ना, आमकां कोणाकूच खबर It's a ना. new concept. It is a new concept. New And we are concept, seeing. yeah. Secondly, those dealing with war, with armaments, only know this. We are people who deal with peace, not with war. Now, Manohar Parrikar is getting war, telling you to market war here. So, maybe good for him. Michael is smiling. So the point is, my thing is, his letter. Vijay is converting your defense expo into practically war expo. War zone. War expo. War zone. Politically as well as literally. No, see, second. You have to understand one thing. Yeah. That Vijay is in the process of forming a political party. Okay. Which is totally underway and it's a little more this is there. म्हणजे इल्लेशे टायमान इल्लेशे जे 25% काम उरला पळय ते कंप्लीट जावन तेजी पॉलिटिकल पार्टी रेडी. ही हॅज टू सेल द पॉलिटिकल पार्टी टू द पीपल ऑफ गोवा. सो ही इज लुकिंग आउट फॉर प्लॅटफॉर्म्स. So this is one platform he has got. This is a marketing strategy. Yeah, it is 100% a strategy and a good strategy. ही स्ट्रॅटेजी तो सगळ्याक यूज करीत आहा. आणि पूण लोक जे आहा आमचे गोंयचे, आमची चूक जाल्ली आहा. हांव चीफ मिनिस्टराक फाल्यां परतून सकाळीं उगडास करतलो की तुमी थिंगा वचपाची गरज आहा, जाय जाल्यार आमी येता. तूं थोड्या आमदारांक घे, वच थिंगा, लोकां कडेन मिटींग घे, उलोवया, लोकां कडेन उलोवया, लोकां कडेन ग्रामसभा घेवया, पंचायतीन या, सगळ्या लोकांक एका कडेन हाडया, तेंचे कडेन उलोवया आनी तांकां सांगया की वो डिफेन्स एक्सपो जो जाता इज अ प्युअर टेम्पररी बेसीस. तुमी पळया, हो जो तर तुमकां पटना फुडल्या फाटी करूया नाका. बरें. म्हाका एक गजाल पळयली, मायकलाक एक्झॅक्ट खबर आहा की तुजी 75% पार्टी फॉर्म करपाचें काम कंप्लीट जालां, 25% उरलं म्हण. सो ही इज किपींग अ गुड ट्रॅक ऑफ युअर फॉर्मेशन. अँड सेकंड थिंग तो म्हणटा यू आर जस्ट मार्केटिंग युअर पार्टी, यू आर क्रिएटिंग अ स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म बाय टेकिंग दीस सेंटिमेंटल इश्यूज. पळय, एक म्हणल्यार ओरिक्षीत पोरजेचो आवाज म्हणटा तो म्हजो न्ही. सेकंड ते फातोर्डेचे लोक न्ही. हे जाग्यार म्हजें पॉलिटिकल प्रेझन्स कांयच ना. No, he is making his presence felt by doing all these things. See, तू आता पळय त्या दिसा कोण गेले थिंगा? रोहन खंवटे, विजय सरदेसाय आनी नरेश सावंत. तेणी वचून लोकांक हे केले की बाबा हो जागोच गेलो म्हणून डिफेन्साक. हिंगा सगळे ते हे येतले, हिंगा परमनंट वेन्यू जालो, तुमकां ह्या डिसून त्या डिन वचपाक तेंचे परमिशन घेवचें पडटलें. म्हणजे हे सगळे जे वातावरण आहा ते तापयले थिंगा. आता हे निवोवपाक आमकां वयचें पडटलें. हे निवोवपाक तुमकां वचचें पडटलें. ओके, तुमी तापयिल्लें वातावरण निवोवपाक ते वतात. ना, एक करचेच पडटलें. म्हणल्यार आमी कांय तापोवंक ना. वी हॅव ओनली शोन सॉलिडॅरिटी विथ पीपल हू आर प्रोटेस्टिंग अगेन्स्ट द अनडेमोक्रेटीक एटिट्यूड ऑफ द गव्हर्मेंट. सरकार लोकांक कितें जाय तें सरकार डिसायड करता पणजे बसून, आनी मागीर लोकांक जे तकलेचेर थापता. हाजे विरुद्ध आमी लोकांक जे मोर्चा काडलो थंय आमी सॉलिडॅरिटी दाखयली. म्हजो पयलो इश्यू येता की सरकारान मागतना म्हणलें की कोस्टल लँड वी वॉन्ट 150 acres ऑफ कोस्टल लँड. नाव टेल मी द डिफेन्स एक्सपो एरो शो इज टू हॅपन इन बेंगलोर. वेर वॉज द कोस्टल लँड? सो वाय यू वॉन्ट कोस्टल लँड? सो नेक्स्ट थिंग कम्स की कोस्टल लँड म्हणल्यार तुका सी सायड प्रॉपर्टी विच इज टू बी गिवन टू द जनरल्स हू सपोर्टेड द BJP इन द लास्ट इलेक्शन. हें रोखडेंच तकलेन येता लोकांच्या. आज INS हंजा पळयल्या थंय गोल्फ कोर्स आहा, पूण 25 एकर आमचो एअरपोर्ट वाडोवपाक जमीन ना. सो दीस इज अ व्हेरी पेक्युलियर एंड अ व्हेरी फेमिलियर सिनारियो फॉर द पीपल ऑफ गोवा. अँड पीपल आर व्हेरी स्कॅर्ड आनी पीपल डोंट ट्रस्ट पर्रीकार एनीमोर. कित्याक? बिकॉज ही डज यू टर्न्स. ही कॅन डू एनी यू टर्न. सो ताजे खातीर यू टर्न म्हणटा तें पेटंटेड जालां ताका, आनी लोक आतां पातयेनात. So there is a tremendous need of confidence building.
Yes. अँड देर इज ऑलरेडी ट्रस्ट डेफिसिट. ट्रस्ट डेफिसिट इज ह्यूज. ह्याच हाजेर म्हाका आय जस्ट टेकिंग इट अ लिटल फॉरवर्ड अँड जस्ट डिविएटिंग अ बीट. फाटली 4 दीस आमी असेंब्ली पळयली. म्हाका एक गजाल जाणवता ह्या असेंब्ली भितर एस्पेशली, मे बी बिकॉज इट इज इलेक्शन इयर, मे बी बिकॉज टेम्पर्स आर गेटिंग हाय, slowly एक मातशी बिटरनेस येवपाक लागला. इवन द वे यू आर टॅकलिंग इच अदर, इवन द वे यू आर अप्रोचिंग इच अदर, ओपोजिशन रुलिंगा कडेन पळयता, रुलिंग ओपोजिशना कडेन पळयता, मातसो बिटरनेस येवपाक लागला. वॉट इज द रिजन? टेम्पर्स आर गेटिंग हाय इन इलेक्शन इयर? See, election year, everybody wants to show their performance. आणि जे 3 वर्सां न्हिदलेले ते सगळे जागे जाले. आमदाराचेच उलयना हांव म्हणटा, जे आमदार जे कोण शेणलेले इलेक्शन ते वचून जागे जाले, जे कोण फुडें आनीक बसपाचे आहा, जे कोण सरपंच जावं सोशल वर्कर जावं फुडें बसपाचे आहा, ते सगळे जाण जागे जाल्या. इलेक्शन नॉट ओनली इन द असेंब्ली यू विल सी. So everybody who was sleeping also is suddenly has awaken up and is looking at what opportunity he is going to get To capitalize. or to defame the other person. They are not looking at anything. हांव इतलेच म्हणटा की आमी गोंयांक पळोवपाक जाय, आयज गोंयकारांक पळोवपाक जाय. आयज गोंयकार आमचे सगळे जाण गोंया सोडून वसत आहा. दे आर सेटलिंग इन वेम्बली, स्विडन अँड कॅनडा. कितली पर्सेंटेज गेली. आता तूं लेटस्ट सेन्सस जर तर पळयत जाल्यार आमी गोंयान सोकला वयतले, म्हणजे गोंयकार गोंयान सोकला वयतले आनी मायग्रंट जे गोंया येवन सेटल जाल्ले ते सुबेज जातले. दे विल गो अबाव 50% अँड वील गो बिलो 50%. वी विल गो टू 48%, दे विल गो टू 55%. यू सी द लेटेस्ट सेन्सस. आय एम टेलिंग यू, इट इज अलार्मिंग. वी हॅव टू सी हाऊ वी कॅन कंट्रोल दिस इन्स्टेड ऑफ trying to capitalize on issues which are not relevant, which are not important for बिटरनेस जाणवता. तुकाय फील सामकें. जाता? फील जाता. तांणी आतां अशें चिंतलां की लास्ट 2 सेशनां उरल्या, वी विल बुलडोज एवरीथिंग अँड वी हॅव द नंबर्स अँड दे हॅव पीपल हू आर टर्न कोट्स हू आर ऑल्सो देर. द बिगस्ट ओपोजिशन पार्टी has had to put a ad paper for कितें व्हीप. परिस्थिती, And apparently they forgot to issue it for the first time. सो परिस्थिती अशी जाल्या की यू नो देर आर सो मेनी टर्न कोट्स Yeah. who are willing to go on the jump the bandwagon because सगळे पब्लिक परसेप्शन म्हणटा ते विसरले. ते तांकां मध मारला, ते माडाक विसरले, ते आतां जमनी खावंक सोदतात, ते कितेंय करूंक शकतात. इफ आय से दॅट फाल्यां गाय म्हणल्यार बोकडी म्हणून गायचे मांस मारया एक्सपोर्ट करया म्हणल्यार ते करूंक शकतले अशें गोंयकारांक ना दिसचें ना. म्हाका एकच दिसता, इलेक्शन इयरा भितर खूब टेम्पर्स हाय जातले, पण बिटरनेस येवचो न्ही. आणि अल्टिमेटली जो डायलॉग आसा, ज्या डायलॉगान आमी सुरवात केली, एक ज्या सांगूंक डिस्कशनाक आमी सोदता सुरवात की केली, गोंयकार आयज हुशार आहा. गोंयकार आपल्याक कितें बरें आनी कितें वायट हे समजता. ओके, हांव इतल्याचेर थांबता. द डायलॉग, डिस्कशन आनी कॉर्डियल रिलेशनशीप शूड कंटिन्यू इन स्पायट ऑफ द हीट ऑफ इलेक्शन इयर. तुम्ही आयले, इतले बरे विशय मांडला. थँक्स अ लॉट. पळयत रावात प्रुडंट. नमस्कार.